मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 3000 इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये, ज्या ठिकाणी आपण 20वा पार्ट पाहतोय। याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा मित्रांनो, सोबतच सरावासाठी आपण एक सिरीज चालू करतोय। ही सिरीज संपता ती सिरीज सुद्धा तुम्हाला भेटणार आहे। तसंच 3000 वर्ड्स यावरती सुद्धा आपण अशीच एक सिरीज घेऊन येणार आहे। तर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। साइडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत राहतील। बघा मित्रांनो, आजचा पहिला शब्द तुमच्या समोर आहे मेंदू। ठीक आहे, आतापर्यंत आपण 950 शब्द पाहिलेत। बघा, आता 951वा शब्द आहे मेंदू, म्हणजेच ब्रेन किंवा माइंड। मेंदू म्हणजेच काय? ब्रेन किंवा माइंड। पुढे बघा, पुढचा शब्द आहे श्वास, म्हणजे ब्रेथ किंवा रेस्पिरेशन। बघा, श्वास म्हणजे ब्रेथ किंवा रेस्पिरेशन। पुढचा शब्द आहे भूक, म्हणजे हंगर किंवा ॲपेटाइट। बघा, भूक म्हणजेच काय? हंगर किंवा ॲपेटाइट। पुढे आहे तहान, म्हणजे थर्स्ट किंवा ड्रायनेस। बघा, तहान म्हणजे काय? थर्स्ट किंवा ड्रायनेस। पुढचा शब्द आहे आराम, म्हणजे रेस्ट किंवा कम्फर्ट। बघा, आराम म्हणजेच काय? रेस्ट किंवा कम्फर्ट। पुढे आहे झोप, म्हणजे स्लीप किंवा नॅप। बघा, झोप म्हणजे काय? स्लीप किंवा नॅप। पुढे आहे स्वप्न, म्हणजे ड्रीम किंवा विजन। बघा, स्वप्न म्हणजेच काय? ड्रीम किंवा विजन। पुढे आहे आरोग्य, म्हणजे हेल्थ किंवा वेलनेस। बघा, आरोग्य म्हणजेच काय? हेल्थ किंवा वेलनेस। पुढे आहे आजार, म्हणजे इलनेस किंवा सिकनेस। बघा, आजार म्हणजे काय? इलनेस किंवा सिकनेस। पुढचा शब्द आहे उपचार, म्हणजे ट्रीटमेंट किंवा क्युअर। बघा, उपचार म्हणजे काय? ट्रीटमेंट किंवा क्युअर। पुढचा शब्द आहे दवाखाना, म्हणजे क्लिनिक किंवा डिस्पेन्सरी। बघा, दवाखाना म्हणजेच काय? क्लिनिक किंवा डिस्पेन्सरी। पुढे आहे रुग्णालय, म्हणजे हॉस्पिटल। बघा, रुग्णालय म्हणजेच काय? हॉस्पिटल। पुढे आहे डॉक्टर, म्हणजे डॉक्टर किंवा फिजिशियन। बघा, डॉक्टर म्हणजेच काय? डॉक्टर किंवा फिजिशियन। पुढे आहे औषध, म्हणजे मेडिसिन किंवा ड्रग। बघा, औषध म्हणजे काय? मेडिसिन किंवा ड्रग। पुढे आहे सवय, म्हणजे हॅबिट किंवा कस्टम। बघा, सवय म्हणजे काय? हॅबिट किंवा कस्टम। पुढचा शब्द आहे शिस्त, म्हणजे डिसिप्लिन किंवा ऑर्डर। बघा, शिस्त म्हणजेच काय? डिसिप्लिन किंवा ऑर्डर। पुढे आहे नियम, म्हणजे रूल किंवा रेग्युलेशन। बघा, नियम म्हणजेच काय? रूल किंवा रेग्युलेशन। पुढे आहे कायदा, म्हणजे लॉ किंवा ॲक्ट। बघा, कायदा ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? लॉ किंवा ॲक्ट। पुढे आहे न्याय, म्हणजे जस्टिस किंवा फेअरनेस। बघा, न्याय ज्याला आपण इंग्लिशमध्ये जस्टिस किंवा फेअरनेस असं म्हणतो। पुढे आहे गुन्हा, ज्याला क्राईम किंवा फॉल्ट असं म्हणतो। बघा, गुन्हा काय म्हटलं जातं? क्राईम किंवा फॉल्ट। पुढे आहे कॉन्स्टेबल, म्हणजे कॉन्स्टेबल। ठीक आहे, मराठीमध्ये त्याला हवालदार आपण म्हणतो। ठीक आहे, कॉन्स्टेबल म्हणजे कॉन्स्टेबल किंवा हवालदार असं आपण म्हणतो। पुढचा शब्द आहे तपास, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन किंवा इन्क्वायरी। बघा, तपास म्हणजे काय? इन्व्हेस्टिगेशन किंवा इन्क्वायरी। पुढे आहे पुरावा, म्हणजे एव्हिडन्स किंवा प्रूफ। बघा, पुरावा म्हणजेच काय? एव्हिडन्स किंवा प्रूफ। पुढे आहे शिक्षा, म्हणजे पनिशमेंट किंवा पेनल्टी। बघा, शिक्षा म्हणजेच काय? पनिशमेंट किंवा पेनल्टी। पुढे आहे स्वातंत्र्य, म्हणजे फ्रीडम किंवा इंडिपेंडेन्स। बघा, स्वातंत्र्य म्हणजेच काय? फ्रीडम किंवा इंडिपेंडन्स। पुढे आहे गुलाम, म्हणजे स्लेव किंवा सर्वंट। बघा, गुलाम म्हणजेच काय? स्लेव किंवा सर्वंट। पुढे आहे बघा लोकशाही, म्हणजेच डेमोक्रेसी किंवा रिपब्लिक। बघा, लोकशाही म्हणजेच काय? डेमोक्रेसी किंवा रिपब्लिक। पुढचा शब्द आहे बघा राजेशाही, म्हणजेच काय? मोनार्की किंवा किंगशिप। बघा, राजेशाही त्याला काय म्हटलं जातं? मोनार्की
किंवा किंगशिप. पुढे आहे नेता म्हणजे लीडर किंवा चीफ. नेता म्हणजेच काय लीडर किंवा चीफ. पुढे आहे नागरिक म्हणजे सिटीजन किंवा रेसिडेंट. बघा नागरिक म्हणजेच काय सिटीजन किंवा रेसिडेंट. पुढे आहे देश म्हणजे कंट्री किंवा नेशन. बघा पुढचा शब्द काय आहे देश म्हणजेच कंट्री किंवा नेशन. पुढे आहे राज्य म्हणजे स्टेट किंवा किंगडम. बघा राज्य म्हणजेच काय स्टेट किंवा किंगडम. पुढचा शब्द आहे सीमा म्हणजे बॉर्डर किंवा बाउंड्री. बघा सीमा म्हणजेच काय बॉर्डर किंवा बाउंड्री. पुढे आहे राजधानी म्हणजे कॅपिटल सिटी किंवा मेट्रोपोलिस. बघा राजधानी म्हणजे काय कॅपिटल सिटी किंवा मेट्रोपोलिस. पुढे आहे परदेश म्हणजे फॉरेन कंट्री किंवा अब्रॉड. बघा परदेश काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये फॉरेन कंट्री किंवा अब्रॉड. पुढचा शब्द आहे संस्कृती म्हणजे कल्चर किंवा सिव्हिलायझेशन. बघा संस्कृती म्हणजेच काय कल्चर किंवा सिव्हिलायझेशन. पुढचा शब्द आहे परंपरा म्हणजे ट्रॅडिशन किंवा हेरिटेज. बघा परंपरा म्हणजेच काय ट्रॅडिशन किंवा हेरिटेज. पुढे आहे सण म्हणजे फेस्टिवल किंवा फिस्ट. बघा सण म्हणजेच काय फेस्टिवल किंवा फिस्ट. पुढे आहे समारंभ म्हणजे सेरेमनी किंवा फंक्शन. बघा समारंभ म्हणजेच काय सेरेमनी किंवा फंक्शन. पुढचा शब्द आहे संगीत म्हणजे म्युझिक किंवा मेलडी. बघा संगीत म्हणजे काय म्युझिक किंवा मेलडी. पुढचा शब्द आहे बघा कला म्हणजेच आर्ट किंवा क्रिएटिव्हिटी. बघा कला म्हणजेच काय आर्ट किंवा क्रिएटिव्हिटी. पुढे आहे चित्र म्हणजे पिक्चर किंवा ड्रॉइंग. बघा चित्र म्हणजेच काय पिक्चर किंवा ड्रॉइंग. पुढचा शब्द आहे मूर्ती म्हणजे स्टॅच्यू किंवा आयडॉल. बघा मूर्ती म्हणजेच काय स्टॅच्यू किंवा आयडॉल. पुढे आहे मंदिर म्हणजे टेम्पल किंवा श्राईन. बघा मंदिर म्हणजेच काय टेम्पल किंवा श्राईन. पुढे आहे चर्च म्हणजे चर्च किंवा कॅथेड्रल. बघा चर्च म्हणजेच काय चर्च किंवा कॅथेड्रल. पुढे आहे मशीद म्हणजे मॉस्क किंवा मस्जिद. बघा मशीद म्हणजेच काय मॉस्क किंवा मस्जिद. पुढे आहे प्रार्थना म्हणजे प्रेयर किंवा वर्शिप. बघा प्रार्थना म्हणजेच काय प्रेयर किंवा वर्शिप. पुढे आहे धर्म म्हणजे रिलिजन किंवा धर्म. बघा धर्म म्हणजेच काय रिलिजन किंवा धर्म. पुढे आहे देव म्हणजे गॉड. देव म्हणजे गॉड. पुढे आहे पूजा म्हणजे वर्शिप किंवा रिच्युअल. बघा पूजा म्हणजेच काय वर्शिप किंवा रिच्युअल. मित्रांनो बघा तर अशा प्रकारे आपण 1000 शब्द पूर्ण केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.